मुक्काम पोस्ट बोकडदरे येथील जमिनीचे वाद अखेर संपुष्टात. बोकडदरे तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे गेल्या 8 ते 15 दिवसापासून दोन आदिवासी कुटुंबात जमिनीच्या वाटणीवरून वाद चालू होते. दोन्ही कुटुंबांनी एकमेकाविरोधात निफाड पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल केले. ही बातमी जेव्हा सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री मंगेश भाऊ अवताडे आणि माननीय श्री दिलीप भाऊ बर्डे यांना समजल्यावर ते थेट निफाड पोलीस स्टेशन येथे दाखल झाले. त्यांनी दोन्ही कुटुंबाची चौकशी करून हे प्रकरण निफाड पोलीस स्टेशनचे माननीय श्री DYSP पाटील साहेब यांना माहिती दिली. तेव्हा DYSP पाटील साहेब यांनी योग्य मार्गदर्शन केलं. श्री मंगेश भाऊ अवताडे आणि श्री दिलीप भाऊ बर्डे यांनी दोन्ही कुटुंबांना समजावून दोन्ही कुटुंबातील वाद संपुष्टात आणले. तेव्हा तेथे उपस्थित सामाजिक कार्यकर्ते श्री गोरखदादा माळी, श्री चांदूभाऊ सोनवणे, श्री अजितभाऊ पवार, श्री अमोलभाऊ पवार, श्री रमेश भाऊ पवार, श्री रमेश भाऊ मोरे आणि इतर आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी श्री गोरखदादा माळी, निफाड. आता ते म्हणते ते सत्य तुम्ही कोणाच साईड आले आमच्या आता त्यांचं मला एक हो साईड नाही होत एक वाद साईड नाही का मग थोडे कोणाचे पीसेस कोण पाहिजे याचे पीसेस कंडूचे पीसेस तुम्हाला आता त्याच्याशी बोलताना वाटतं कोणाचे त्या जवळ काही नाही आणि हे पण जेव्हा आमची माणसं साहेब थांबले हा बोला तुम्ही आमची फिरत जातो त्यांची काबर फिरत सगळं वाद आहे का तुम्ही पण मधून पुढे घेतल्या कोणी घ्या सर कोणी घ्या आम्ही बी आदिवासी आहे तुम्ही कोण हे मला जर इकडे सरकारला त्यांना तुमची म्हणणं तर तुम्ही बोलायचं तुम्हाला काय नाही बोल जर मी तो म्हणणं काय असेल तुमचं काय म्हणणं मला एवढं सांगा माझं शेत माझा हवं माझं येणं करा मी राहतो राहणार पाचोरा बुजुर्ग कासगाव कासगाव माझं गाव सर एक शब्द येईल ना 20-25 वर्ष निकालांची बाजू मला एक एक बोला फक्त त्यांना जायचे ना तर लोक मारायचे विचार सर आणि यांनी आम्हाला 25 वर्ष गावाबाहेर काढून दिलं तरी आम्ही काही म्हणलो नाही. यांनी आम्ही आमची कॉपी जाळून टाकली नाहीये पण दाखवलं असतं तुम्हाला सांगा आमच्या जमीन हळूहळू सांगा त्यांना समजा तुमच्या मदतीला आले दोन मिनिट काय म्हणतात ऐका पहिले एकाच बाजूला बोलणार नाही आम्ही दोन्ही बाजूला बोलू ऐका माझं ते डायरेक्ट हुशार करते नंतर ते डायरेक्ट म्हणजे तुमचे चांगले म्हणून तुमचा काय संबंध नाही ए थांबा रे पण सगळं झालं का आता कोणाचे सर सर मी ऑफिसला आहे सर एक दोन आदिवासी लोक मला भेटायला आलेले आहेत यांच्याशी चर्चा करून बोलतो सर. तुम्हाला एकच मुद्दा विचारतो सगळ्याचा मुद्दा राहू द्या. हे बघा बघा आज कोणी कोणाचं बघा सगळे सामाजिक आहे आपले. मला एक सांगा या मुलाची जमीन आहे त्याच्यामध्ये हो जमीन आहे ना थांबा आता एकच सरळ बोलतो मला कुणीच नको ती नको या मुलाची जमीन आहे का तुम्ही या मुलाला जमीन दिली आहे का नाही मग ते नाही उतरेल ते समजा बाजूला करेल ना
उतारी बाजूला केली का? समधी केली. बरं मग तिचं उतारी जर मी उतारी जर बाजूला केली हा. तर त्याला तू त्याच्या वावर नांगराला सांगतो मी का आणलं? हो बाई त्याच्या थांबा, हो, वावर. थांबा. थांब ना. म्हणजे थांबा आता. सगळे बोलले मला. थांबा, हा. थांबा. मला एक सांगा, तो तुमच्या वावरात नांगरत होता का त्याच्या बाजूला केलेल्या उतारा आता नंदाबाईचं न्यायचं एकच आहे ना. हा नंदा म्हणजे सामायिक. मग तिचं सोडायचं ना. हा हा मग तुम्ही का बोलले? थांबा थांबा थांबा. नाही ना सोडलं नाही direct. समजा नागर पेरून दिलाय. हा, मुद्दा आहे. नाही मुद्दा. चला सोडेल. नाही सोडेल तुम्ही चाला वावरामध्ये सोडेल. आडू नका मावशी, आडू नका तुम्ही. मला बोलू द्या. मी सोडेल. बोलते, मला बोलू खोटं द्या. बोलायचं नाही. अहो, ते समजदार आहे मग तुमच्यात मिटवायला मला एक जायचं. मिनिट समजलं. थांबा, फक्त बघा. हे बघा इथं आलोय ना मी अजूनपर्यंत एकाची बाजू घेतली नाही. साहेबांना सुद्धा आम्ही काय सांगितलं त्यार थांबणार दादा आम्ही दोन्ही एफआयआर बोलायला लावल्या. काय घटना घडली आम्हाला बघू द्या. आम्ही होतो पगार दिलं नाही नाही. आणि मग आता ज्यावेळेस आम्ही सामंजस्याने बोलतो आवाज कमी आवाज कमी. आणि महत्वाचा विषय आहे ना काम करा तुम्ही सर्व बाहेर ते संघटनेमध्ये आलेले संघटनेचं काम करतात त्यांना दोघं सारखेची एकाला कमी आणि एकाला जास्त बाकी थांबा बाहेर सगळे मिटवता पाहिजे मी पदाधिकारी बसले बाकी थांबा हो, नाही नाही बाहेर घेतील मग बघू आपण यांचे फक्त थांबा लोक राहू द्या. यांच्या कुटुंबामध्ये लोक राहू द्या, बाकी थांबा बाहेर चला 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 बाहेर